कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाणी साचले। कल्याणमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे। आग्रा रोड, बैल बाजार तसंच महाजन चौकापर्यंत ट्रॅफिक जॅम झालेला आहे आणि रस्त्यावर पाणी साचल्याने कल्याणमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। सकाळीच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। नवी मुंबईमध्ये संततधार पाऊस सुरू आहे। अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतात, त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले। लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली। गेल्या 24 तासांमध्ये लोणावळ्यात तब्बल 151 मिलीमीटर पाऊस पडलाय आणि पावसामुळे लोणावळ्यामध्ये आल्हाददायक वातावरण तयार झालंय। पर्यटकांची पावलं आता लोणावळ्यामध्ये वळू लागली आहेत। मावळमध्ये पवना धरणातल्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। पवना धरण परिसरामध्ये समाधानकारक पाऊस पडला, त्यामुळे पवना धरणामध्ये 45% पाणीसाठा जमा झालाय। पिंपरी चिंचवडकर आणि मावळमधल्या 44 गावांचा पाणी प्रश्न आता मिटलाय। मावळमध्ये मुसळधार पाऊस होत असल्यानं निसर्ग बहरलाय। संततधार पावसामुळे संपूर्ण मावळावर धुक्याची चादर पसरली आहे। घाट माथ्यावरच्या पट्ट्यात सुद्धा दाट धुकं पसरलंय। थंडगार वारं आणि दाट धुकं यामुळे मावळचा निसर्ग मनमोहक झालाय। साताऱ्यातल्या जावळी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे महू धरण हे जवळपास 100% भरले आणि सध्या धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातून 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। साताऱ्यातल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात जवळपास मोठा पाऊस झाला आहे आणि धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली आहे। 24 तासांमध्ये धरणात 6 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे आणि धरणामध्ये 69.51 क्युसेक एवढ्या वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। भंडारा जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस पडतोय आणि जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी आणि पवनीजवळच्या गोसेखुर्द पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे आता 1 मीटरनं उघडण्यात आले आणि नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला। मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। वारणा, मोरणा या नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे, तर संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे वारणा नदीवरच्या मांगले, काखे, ऐतवडे, खुर्दपूर पाण्याखाली गेलेत आणि त्यानंतर या ठिकाणची वाहतूकही ठप्प झाली आहे। सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे। कृष्णा नदीचं वाढलेलं पाणी पलूस तालुक्यातल्या औदुंबर इथल्या दत्त मंदिरात शिरलंय। पावसामुळे भाविकांसाठी मंदिर प्रवेश बंद करण्यात आला आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यात धुवाधार पाऊस पडतोय। चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात इतर अतिवृष्टी कायम आहे आणि गेल्या 24 तासांमध्ये या ठिकाणी तब्बल 148 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या पश्चिम भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पंचगंगा नदीसह वारणा, कृष्णा, भोगावती, वेदगंगा, दूधगंगा, घटप्रभा, कासारी नद्यांचं पाणी आता पात्राबाहेर पडलेलं आहे आणि जिल्ह्यातल्या 86 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक रस्त्यांवर आता पाणी यायला सुरुवात झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 38 फूट 7 इंचांवर पोहोचली आहे। पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे आणि धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे। नदीची पाणी पातळी वाढत चालल्यानं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत। रत्नागिरीतल्या प्रसिद्ध पीर बाबर शेख मंदिर पाण्याखाली गेलंय। मुसळधार पावसामुळे काजळी नदीला पूर आलाय। पुराचं पाणी हातीस गावातल्या या मंदिरामध्ये शिरलंय। मंदिर जवळपास 5 फूट पाण्याखाली गेलंय। रायगड जिल्ह्यातल्या 4 तालुक्यातल्या आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। महाड, पोलादपूर तसंच माणगाव आणि कर्जत तालुक्यामध्ये शाळा कॉलेजेस बंद असतील। रायगड जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे आणि या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आज शाळा कॉलेजेसना सुट्टी दिली आहे। अतिवृष्टीचा इशारा प्रशासनानं त्यामुळे खबरदारी घेतली आहे। चंद्रपूरमध्ये शाळा कॉलेज, अंगणवाड्या आज बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसानं थोडी विश्रांती घेतली, तरीही आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। गडचिरोली उत्तर आणि दक्षिण भागामध्ये जाणाऱ्या मार्गावर वेगवेगळ्या पुलावर पुराचं पाणी आलं, त्यामुळे वाहतूक खंडित झाली आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। नदी नाले ओसंडून वाहत आहेत।
चिचपल्ली आणि ब्रह्मपुरी शहराजवळच्या धानोली पोहा गावांमध्ये तलाव फुटून झालेल्या नागरिकांच्या नुकसानीबाबत प्रशासनानं पंचनामे सुरू केले. अंधारी नदीच्या पुलावरचं पाणी साचल्यानं बाधित झालेला मार्ग आता खुला होण्याची शक्यता आहे. नागपूर शहरात अतिवृष्टीमुळे दोघांचा मृत्यू झाला. एक जण बेपत्ता आहे. शनिवारी नागपूरमध्ये अतिवृष्टी झाली. या दरम्यान भरतवाडा, पुनापूर आणि बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या घटना घडल्या. मुंबईतल्या भांडूपच्या रमाबाई नगरमध्ये मोबाईल टॉवर घरावर कोसळला. 3 घरांचं नुकसान झालं. मुसळधार पावसामुळे काल मोबाईल टॉवर कोसळला. मोबाईल टॉवर कोसळून घरांचं प्रचंड नुकसान झालं. या दुर्घटनेमध्ये सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा अवघा 4.13% आला. यामध्ये पावसाळा सुरू होऊन 2 महिने होत आलेले तरी सुद्धा चांगला पाऊस धरण क्षेत्रामध्ये झालेला नाहीये. केवळ 2 महिने पिण्यासाठी पुरेल एवढाच पाणीसाठा आता शिल्लक आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागानं दिली. मावळ तालुक्यातल्या येळसेमध्ये पीक विमा पाठशाळा पार पडली. मावळ कृषी विभागानं पीक विमा कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांना पीक विमाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि अर्थमंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अधिवेशनात विरोधक नीट, पेपरफुटी, रेल्वे सुरक्षा मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. एनडीए आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर होणार आहे. शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत आणि आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पवार मुख्यमंत्र्यांमध्ये आज दुपारी 3:30 वाजता चर्चा होणार आहे. मराठा ओबीसी आरक्षणासह काही भागातला पाणी प्रश्न आणि शेतकरी मुद्द्यावर त्यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे. जालन्यामध्ये अंतरवाली सराटीत त्यांचं उपोषण सुरू आहे आणि त्यांची प्रकृती खालावत चालली. आतापर्यंत राज्य सरकारनं मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या पूर्ण केल्या तसं जरांगेंनी जाब विचारत अंतरवालीमध्ये येऊन चर्चा करण्याचं आव्हान दिलंय. जालन्यामध्ये आज ओबीसींच्या आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रा निघणार आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघणार आहे. अंबड तालुक्यातल्या दोडत गावातून या यात्रेला सुरुवात होईल आणि वडीगोद्री आणि शहागडमध्ये या यात्रेचं आगमन. हिंगोलीच्या सेनगाव शहरात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अप्पास्वामी कमान ते आजेगाव रोडपर्यंत रस्त्याची कामं हाती घेण्यात आली आहेत. रस्त्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीनं सुरू आहे. याचा वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. खड्ड्यामुळे अपघातही होतात. रायगडच्या अलिबाग ते वडखळ राष्ट्रीय महामार्गावर 3 वाहनांची समोरासमोर धडक झाली. पळी ते रस्त्यामध्ये भला मोठा खड्डा असल्यामुळे हा अपघात झाला. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात कार चालकानं अचानक ब्रेक मारला, त्यामुळे मागून येणारी 2 वाहनं कारला धडकली.